पुन्हा जवळजवळ 4 दिवस ऑफ. एखाद्या कुंचल्यासारखी त्याची आठवण त्याच्या आयुष्यावरून मागे पुढे फिरत आहे. केसेस इतक्या शेकड्याने आहेत की मला त्याच्याकडे खास लक्ष देता येत नाही. पण त्याची डॉसियर काढली आहे व घरी पत्र लिहिले आहे. त्या या चमत्कारिक गोष्टीतले बाबा, ताई, विनू हे खरोखरच अस्तित्वात होते का की नाही हेही पाहायचे आहे. त्याने एकदा वर्णन केलेला रात्रीचा जुरळाचा प्रसंग मात्र घडलेला आहे. रामजीचा चेहरा अजून ते आठवले की वेडावाकडा होतो. मला थोडेसे कुतूहल वाटायला लागले आहे हे खरे. डॉक्टर CKO. तो उलटा पालटा पडला आणि गडप झाला. मला जाग आली व मी दिवा लावला आणि चित्र काढले. ते डॉक्टरांचे नव्हते. ताईने पुस्तकात हे चित्र दाखवले होते. मी तसेच ठेवून दिले. म्हणजे त्याने ते चित्र बदलले होते. त्याला कळले होते की मी कोठे आणि कसा जात होते. ठीक आहे ताई, तुला त्याच्यापासून जर काही झाले तर मी आहेच. ताई, तुला कशाचे का हसू येत होते झोपेत? पण एकदम तुझा चेहरा दुर्मळला. काही त्रास होतो का? मी येऊ का? थांबा, दिवा मालवतो आणि आलोच. हे काय तुझ्याही स्वप्नात तोच परत? नको, त्याच्या नादी लागू नकोस. मी तुला सांगायला पुढे झालो. तुला असे काय ग झाले? तू एकदम खाली पडलीस, मोठमोठ्याने रडायला लागलीस, तोंड झाकून घेतलेस आणि तुझा हात धरणारा तो तर कोटच्या कोटे गडप झाला. तुझ्या आवाजाने व हालचालीने मी जागा झालो. तू खोलीतच होतीस आणि झोपेतून जागे होऊन थरथर कापत होतीस, रडत होतीस. मी तुला सांगितले, अगं ताई इतकी का घाबरलीस? मी तुला काही केले नसते. तू एकदम गप्प झालीस, मोठमोठ्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहायला लागलीस. काय म्हणालास? तू विचारलेस, इतकी का घाबरलीस? मी परत म्हणालो, मी तुला काही केले नसते. एकदम तू माझ्यापासून मागे सरकलीस. किती हळू बोलत होतीस. तुला काय माहीत आहे? तू स्वप्नात डॉक्टरला पाहत होतीस ना? मी म्हणालो, तुला कसे कळले? तू कापऱ्या आवाजात विचारलेस. अगं, मीच तर तुला सांगायला आलो होतो की त्याच्या नादाला लागू नकोस. तुझा चेहरा किती वेडावाकडा झाला, तुझ्या तोंडाचा केवढा आवाज आला. मला वाटले की तू आता किंचाळणार, पण तू एकदम हाताची मूठ तोंडात घातलीस. नाही, तू पुन्हा म्हणायला लागलेस, हे खरे असणे शक्य नाही. ते सांगत होते. मला खरे वाटत नाही, माझा विश्वास बसत नाही, हे अशक्य आहे. नाही. पण ताई, मला किती घाबरायला लागलीस. मी तुला आदल्या रात्रीचा प्रसंग सांगितला. तू नुसती पुटपुटत होतीस, नुसती मान हलवत होतीस. देवा हे काय रे, असेच म्हणत होतीस. रात्रभर तशीच थरथर कापत बसून राहिलीस आणि सकाळी जी गेलीस ती पार नाहीशी झालीस. मला परत दिसलीच नाहीस. ताई, कुठे गेलीस ग? अगं, मी खरेच परत कोणाच्या स्वप्नात येणार नाही, खरेच नाही. पण तू ये ताई, तुझ्याशिवाय माझ्याशी कोणी बोलत नाही ताई. ताई, तू दिसेनाशी झालीस. मग मी काय करायचे ग? खोलीतच बसून राहिलो. खूप भूक लागली होती, पण तू टेबलावर काही ठेवून गेली होतीस ना, त्यातला एक घासही खाली उतरे ना. मला आजवर असे कधी वाटले नव्हते. तुझे टेबलावरचे चित्रसुद्धा कुठे दिसे ना. सगळीकडे तुला पाहिले. तू सगळे चित्र बरोबर घेऊन गेली होतीस का ग? ताई, रात्रीपर्यंत तुझी वाट पाहिली तरी तू आली नाहीस. आणि मग रात्री मी दार उघडून हळूच बाहेर आलो. घरात सगळे सामसूम होते. मला कधी कोणीकडे जायचे सुद्धा माहीत नव्हते. मला तू कधी बाहेरच सोडत नव्हतीस. एक खोली हळूच उघडून मी पाहत होतो. सगळ्या रिकाम्या होत्या. शेवटच्या खोलीतून काहीतरी आवाज येत होते. मी ते दार अगदी हळूच ढकलून आत पाहिले. ताई, आत बाबा होते. खुर्चीवर बसले होते आणि टेबलावर डोके ठेवून रडत होते. एकदा मला वाटले आता जाऊन त्यांना विचारावे, ताई कुठे आहे? तुम्ही का रडतात? ताईसाठी का रडतात? पण मला त्यांची भीतीच वाटत होती ग. मी आत गेलोच नाही. जिना उतरून मी खाली पाहायला गेलो. सगळा शुकशुकाट होता, सगळा अंधार होता. घर एकदम कसे वाईट वाटायला लागले. तळघराचे दार उघडे होते. पण तू खाली नक्कीच असणार नाहीस. मी तिकडे नाहीच गेलो. खाली पायाचा कशाला तरी धक्का लागला. खूप मोठा खणखणाट झाला आणि एकदम जिन्यातला दिवा लागला. मी वर पाहिले. जिन्यात बाबा उभे होते. ते एकदम ओरडले, तू काय करतो आहेस? त्यांचा आवाज इतका मोठा होता, इतका कापत होता. मी ताईला शोधतो आहे. मी त्यांना सांगितले. ते हसले. ताई, ते
केवढ्यांदा हसले. सगळ्या घराचा सत्यानाश केलास आणि तिला शोधतोयस काय? आता मी तेवढा राहिलो आहे, मी आणि तू. ते हळूहळू खाली उतरायला लागले. मी पुन्हा त्यांना म्हणालो, मी खरेच ताई कुठे आहे ते पाहतोय. मला सकाळपासून ती दिसली नाही. तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे माझ्याकडे लक्षच नव्हते. ते इकडे तिकडे काहीतरी शोधत होते आणि त्यांनी कोपऱ्यातली काठी घेतली. कशासाठी तेही मला कळले. माझ्याकडे ते वळले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते. तू घरात आला आणि घराची राख रांगोळी झाली. ते ओरडत होते. माझे बोलणे त्यांना ऐकू येत नव्हते. खाली खाली तुझ्या गटारात चालता हो, जा, असे ओरडत ते काठी उभारून माझ्या अंगावर धावून आले. ताई, मला त्यांची आता भीती वाटत नव्हती. मी त्यांना सहज, पण तुझे शब्द आठवले आणि मी गप्प बसलो. काठीने ढकलीत आणि मारत मला त्यांनी तळघराकडे नेले व मी एक पायरी खाली उतरताच दार धाड दिशी लावून टाकले. मी 2-3दा त्यांना हाका मारल्या. बाबा, बाबा, ताई कुठे आहे ते तरी सांगा. पण ते दारावर काठी आपटून ओरडले, तुझे बाबा नाहीत नि कोणी नाही इथे. तू राक्षस आहेस, राक्षस. मी तुझा कोणी नाही, सैतान. मी तसाच पायरीवर बसून राहिलो. ताई, तू कुठे होतीस ग? 10 साध्या आयुष्यांना पुरतील इतके भावनोत्कटतेचे प्रसंग त्याच्यावर एवढ्या लहान वयातच आले होते. या प्रत्येक आठवणीने तो भानावरून जातो. त्याच्याशी सरळ बोलणेसुद्धा जमत नाही. त्याला इतर लोकांना जोडणारी संकेताची रेषाच पुसट होते, नाहीशी होते. त्यावेळी त्याला प्रश्न विचारण्यातही काही अर्थ नसतो. त्याचे हे कागद चाळीत असताना त्याच्या घरच्या पत्त्यावर लिहिलेल्या पत्राचे उत्तर आले. तिथे एक घारपुरे नावाचे इसम राहत असतात. सरकारी लिलावात त्याने ते घर घेतले होते. पूर्वी जोशी तिथे राहत असत, पण त्यांच्या घरची आई, वडील व मुलगा ही माणसे स्वर्गवासी झाली. एक मुलगी घरातून निघून गेली व राहिलेला मुलगा वेड्याच्या इस्पितळात आहे, एवढी माहिती त्यांना आसपासच्या लोकांकडून कळली होती. त्यांच्याकडे डॉक्टर गद्रे या नावाचे एक डॉक्टर येत असत व त्यांच्याबरोबरच ती मुलगी निघून गेली असावी, अशी लोकात कुणकुण होते. दोघेही त्या गावातून एकदम नाहीसे झाले होते. ही गोष्ट मात्र खरी होती. माझी त्या पत्राने निराशा झाली, पण हा तपास मी चालूच ठेवला. त्याच्या नावाशिवाय, तेही फक्त आडनाव, मला काहीच माहिती नव्हती. मेडिकल कॉलेजेसची इयरबुक्स पाहिली, सरकारी गॅझेटमधील नेमणुका, बदल्या व बढत्या यांच्या याद्या पाहिल्या, संक्षिप्त उतार आहे, ॲबस्ट्रॅक्ट्स पाहिले. अशी विलक्षण केस हाताळल्यानंतर त्याने एखादा पेपर पाहिला असेल असे वाटत होते. काम चिकाटीचे आणि त्रासाचे होते, पण शेवटी त्याचे सार्थक झाले व मला त्याचा हल्लीचा पत्ता मिळाला. मी त्यांना व त्यांच्या पत्नीला उद्देशून एक मोघम पत्र लिहिलं. नंबर 302ची त्रोटक माहिती दिली होती. त्याला नाव पत्ता कळवणार नाही अशी हमी दिली होती. पण हेही लिहिले होते की तो ताईसाठी आतोनात दुःखी झालेला आहे. त्यांनी भारताचे अगदी दुसरे टोक गाठले होते. त्यांना पत्र मिळून त्यांचे उत्तर यायला, अर्थात त्यांनी पाठवले तर खूप वेळ लागणार होता. तोपर्यंत वाट पाहत बसण्याखेरीज हाती काही नव्हते. डॉक्टर CKO. मी पायरीवर बसून होतो. कधी तिथेच गुडघ्यावर डोके ठेवून झोप घेत होतो, कधी दाराला टेकून उभा राहत होतो. घरात बाबा एकटे होते. तू कुठे होतीस ताई? ते घरभर हिंडायचे. माझ्या दाराबाहेर उभे राहून दारावर काठी आपटायचे, ओरडायचे, राक्षसा, झाले का समाधान तुझे? मर आता एकटा अंधारात. ताई, अगं माझ्यावर किती रागावले होते ते. मी कधी कधी काही केले नाही त्यांना, कोणालाच नाही ग. मी आतून त्यांना किती वेळा सांगितले, बाबा ताईला बोलवा, मी कोणाला काही करत नाही. अगं ते इतके रागवायचे की तोंडातून शब्दसुद्धा यायचा नाही, नुसते काठी आपटत बसायचे बाहेर. मी त्यांच्याकडे लक्षच द्यायचो नाही, हातात डोके घालून बसायचो. आणि ताई, मी असेच डोळे मिटले होते आणि वर हात ठेवला होता. पोटात भुकेने कळा येत होत्या. खालच्या फरशीवर काहीतरी खुडबुड करीत होते. माझ्या डोळ्यांची चुरचुर व्हायला लागली. मी दोन्ही हातांनी डोळे चोळले व मग अंधारातच डोळे उघडले. डोळ्यांसमोर निळे निळे गोल गोल दिसत होते. मग हळूहळू तेही कमी झाले, पण पहिल्यासारखा अंधार नाही झाला. सगळीकडे लालसर प्रकाश दिसत होता. मी एकदम समोर पाहायला लागलो. खरोखरच तळघराच्या भिंती, खालच्या पायऱ्या, सगळे काही लाल लाल रंगात दिसत होते. माझे डोके इतके विलक्षण दुखायला लागले की वाटले एखादा दगड त्याच्यावर आपटावा. मी पुन्हा डोळे मिटून घेतले आणि गप्प बसलो. जरा वेळाने डोक्यातले दुखणे कमी झाले. मग मी सावकाश डोळे उघडले.
आता काही दिसेना, सगळा अंधार होता. पायाखाली गार गार फरशी होती. ताई, असे का ग होते? पुन्हा एकदा पोटात कळाली. डोके कसे हलके झाल्यासारखे वाटत होते, गरगरल्यासारखे वाटत होते. परत एकदा डोळ्यांच्या कडातून मगासारखा लाल प्रकाश दिसायला लागला. त्या लाल उजेडातून काहीतरी खडबडत जाताना दिसले. मागे असाच मी असताना असेच काहीतरी माझ्या पायाला चावले होते. मला एकदम त्याचा राग आला, इतका की ताई खरेच सांगता येत नाही. ते एकदम थांबले. त्याची लांबच लांब शेपटी वळवळ करत होती. त्याचे मण्यासारखे डोळे लुकलुकत होते. ते जागच्या जागी थरथर कापत थांबले होते. माझ्या मनात राग वाढतच होता. एखादा फुगा फुगत जावा असे वाटत होते. आतल्या आत मला काहीतरी झाल्यासारखे वाटले. एखादी काच तडकावी तसं, किंवा एखादी घंटा वाजावी तसा आवाज झाल्यासारखे वाटले. खरा आवाज नाही हा, आवाज झाल्यावर जसे झणझण होते ना, तसे वाटले. आणि समोर जे बसले होते किती मोठे असेल, माझ्या हाताच्या मुठी एवढे असेल. त्याच्या एकदम चिंधड्या उडाल्या. आतल्या बाजूने एकदम लाल पांढरे करडे असे काहीतरी बाहेर फेकले गेले. मी एवढे पाहिले आणि लागोलाग तो तांबडा प्रकाशही गेला. मला एकदम चक्कर आल्यासारखा मी खाली पडलो. जाग आली ती बाबांच्या ओरडण्याने, काठी आपटण्याने. पोटात भुकेने वेडेवागडे असे काहीतरी होत होते. डोकेही परत दुखायला लागले होते. आता मला बाबांचा राग यायला लागला होता. माझ्याशी ते असे का वागतात? मी त्यांना काय केले होते? मला असे का छळतात? मला घार ओल्या तळघरात का कोंडतात? खायला का देत नाहीत? ताई, तुझी गाठ का घेऊ देत नाहीत? असे का का का? डोक्यात सारखी भनभन व्हायला लागली. पुन्हा सगळीकडे लाल तांबडा प्रकाश दिसायला लागला. मी तळघराच्या दाराकडे पाहिले, पण आता दार दिसत नव्हते. हा प्रकाश बाहेरही पडला होता व त्या तांबड्या उजेडात मला दाराबाहेर उभे असलेले बाबा दिसले. दारावर मारण्यासाठी त्यांनी काठी उगारली होती, पण मला ते दिसताच त्यांची काठी तशीच वरच्यावर राहिली. ओरडण्यासाठी त्यांनी तोंड उघडले होते, पण त्यातून आवाज निघत नव्हता. तोंड तसेच उघडे राहिले होते. ताई, मला काही सुचत नव्हते. मी मनातल्या मनात हेच म्हणत होतो, बाबा मला असे कोंडून ठेवू नका, दार उघडा, मला भूक लागली आहे. ताई, पुन्हा एकदा डोके हलके हलके व्हायला लागले. मोठे मोठे होत आहे असे वाटायला लागले. बाबांचा हात एकदम खाली आला. त्यांच्या हातातली काठी खणखण खाली पडली. हो हो, उघडतो दार, जरा थांब असे काहीतरी म्हणत त्यांनी कडी काढली व लागलीच ते वर गेले. ताई, त्यांचे पाय एकमेकात अडखळल्यासारखे वाटत होते, पण मी जास्त पाहिलेच नाही. मागच्यासारखाच तो तांबडा उजेड एकदम गेला व मी खाली पडलो. नंबर 302ची केस अपेक्षेपलीकडचे वळणे घेत आहे. एक साधा चाळा म्हणून सुरू केलेला प्रयोग आता विलक्षण गुंतागुंतीचा झाला आहे. माझ्या पत्राला डॉक्टर गद्रे व सौ गद्रे या दोघांचेही उत्तर आले. तो कागद आता माझ्या समोरच आहे. दोघांची पत्रे माणसाला चकित करून टाकणारे आहेत खरे. पहा. साष्टांग नमस्कार. विनंती विशेष. आपले पत्र मिळाले. वाचून आनंद झाला असे प्रामाणिकपणे लिहिणे अशक्य आहे, कारण त्या पत्राने मी विसरून जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका विलक्षण प्रसंगाची परत आठवण झाली. माझ्या आजवरच्या आयुष्यात तो एक शरमेचा, टोचणारा, विसरून न जाण्यासारखा भाग आहे. कारण डॉक्टर या नात्याने माझे जे कर्तव्य होते ते मी नजरेआड केले. अर्थात मला एक सबळ कारण होते. प्रिय कमाल, जी पुढे माझी पत्नी झाली, तिला वाचवण्यासाठी मी तिथून नाहीसा झालो. ती तिथे नसती तर कदाचित मी तिथेच राहिलो असतो. या प्रकरणाचा शेवट पाहिला असता. निदान मला तशी आशा आहे. जोशी कुटुंबाशी माझा संबंध आला तो त्यांच्या सर्वात लहान मुलाच्या जन्माच्या वेळी. मी त्याच गावचा आहे व नुकतीच प्रॅक्टिस सुरू केली होती. त्यावेळी कमल 14-15 वर्षांची असेल. तिचा धाकटा भाऊ विनायक हा 6 वर्षांचा असेल. धाकटा त्रिंबक हा 2 महिन्यांचा असावा. त्रिंबकच्या आईची प्रकृती तपासण्यासाठी मला बोलावले होते. इतर सर्व ठीक होते, पण तिला खूप ॲनिमिया होता. रक्ताची तपासणी केली. त्याचे कॉम्पोजिशन नॉर्मल होते, पण क्वांटिटीच कमी होती. आजपर्यंतची त्यांची हिस्ट्री पाहिली तर त्या अगदी निकोप प्रकृतीच्याच होत्या. रक्त वगैरे देण्याची व्यवस्था केली, पण या लक्षणांनी माझे समाधान झाले नाही. काही इलाज व्हायच्या आतच त्या गेल्या. डोळ्यांसमोर पाहता पाहता त्यांची हेल्थ डिटेरिओरेट झाली. मी काहीही करू शकलो नाही. नोकरीच्या निमित्ताने मी ते गाव सोडले, पण नोकरी करण्याचा माझा स्वभाव नव्हता. सुमारे 6-7 वर्षानंतर परत मी तिथे गेलो व प्रॅक्टिस सुरू केली. मी जोशी यांच्या घराशेजारीच राहत होतो आणि एका रात्री 1च्या सुमारास मला बोलावणे आले.
त्यांचा दुसरा मुलगा विनायक याची प्रकृती बिघडली होती. त्याच्या शेजारी त्याचे वडील व त्याची बहीण कमल होती. त्याच्या मानेजवळ एक लहानशी जखम होती व त्यातून रक्त वाहत होते. विनायक स्वतः शॉक कोमामध्ये होता. आधी मी ड्रेसिंग वगैरे केलं, मग त्यांना खुलासा विचारला. माझी अशी कल्पना झाली की ते दोघेही माझ्याशी मोकळेपणाने बोलत नसावेत. ते दोघेही एवढेच सांगत होते की रात्री त्यांना मुलांच्या खोलीतून खूप मोठी किंकाळी ऐकू आली व ते दोघे धावत धावत खोलीत गेले व यांना विनायक असाच पडलेला दिसला. त्यांनी त्याला बाहेर आणले व मला बोलावले. विनायक शुद्धीवर आलाच नाही. त्याला खूप सपाटून ताप भरला. त्या भरात तो वाटेल ते बडबडत होता. त्याच्या सर्व शरीरावर एक लालसर रॅश आला. रक्त तपासून इन्फेक्शन आयसोलेट करायला वेळच मिळाला नाही. तिसऱ्या दिवशीच तो गेला. नैसर्गिकपणेच कमलबद्दल मला सहानुभूती वाटायला लागली, तरी ती उघड उघड कसल्या तरी विलक्षण मानसिक ताणाखाली वावरत होती. या धक्क्याने तिची प्रकृतीही बिघडेल अशी मला धास्ती वाटत होती. मी त्यानंतरही त्यांच्याकडे अधूनमधून जाणे चालूच ठेवले. तिच्या वडिलांना ते आवडत नव्हते, पण मला त्यांच्याशी काही कर्तव्य नव्हते. एकाएकी सकाळच्या वेळी ती दवाखान्यात आली. तिने मला घरी बोलावले. मी तिच्याबरोबर तिच्या घरी गेलो, पण आधी तिला एका खोलीत नेऊन खरे काय कारण आहे ते विचारले आणि मग सारे बाहेर आले. धाकटा भाऊ त्रिंबक, त्याच्याबद्दल तिला काळजी वाटत होती. त्याला मी तपासावे असे तिला वाटत होते. तिची चमत्कारिक स्थिती पाहून त्या वेळेपुरता मी ते कबूल केले. त्या मुलाला तपासले. शरीराने तो किरकोळ होता, जरासा लहानखोरच होता, बुद्धीने मंद नव्हता, पण नेहमीच्या काही काही गोष्टी त्याला माहीतच नसाव्यात असे मला वाटले. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यापलीकडे तो माझ्याशी एक शब्दही बोलला नाही, पण कमलवर मात्र त्याची नजर एखाद्या मुक्या जनावरासारखी खेळून राहिली होती. मला वाटले बरोबर आहे, त्याला आई नाही, आईच्या जागी हीच वाटणार. एकदम मला मागची आठवण झाली. त्याची आई अशाच प्रकारचा काहीतरी चमत्कारिक रक्तस्रावाचा विकार होऊन मरण पावली होती. या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध होता का, आणि असला तर कशा प्रकारचा? कमल 21-22 वर्षांची होती आणि घाबरलेली होती. एकदम तिला विचारणे धोक्याचे होते. आमच्यातला स्नेह व विश्वास जरा वाढल्यावर मग ते शक्य होणार होते. तोवर मी ही गोष्ट माझ्या मनातच ठेवली. आणखी एक गोष्ट मनात ठेवली, या मुलीवर माझे प्रेम बसले होते. ते इतके सरळ आणि साधे होते, शंका नाही, वाद नाही, काही नाही. यामुळे तर माझे जाणे तिथे अधिकच वाढले. तिलाही माझ्या सहवासाचा आनंद मिळत असावा असे मला दिसले आणि एके दिवशी मी तिला माझे हृदय उघडे करून सांगितले. तिचा होकार सरळ आला, पण ती लग्नाचा विचारही करायला तयार नव्हती. तिच्या भावाचे त्रिंबकचे कसे होईल? मी काय बोलणार? त्याला वडील नाहीत का? मी विचारले, पण तिने केवळ मान हलवली. मी गप्प बसलो आणि आता मला पहिला चमत्कारिक अनुभव आला. मी लिहिणार तर आहेच, तुमचा विश्वास बसो वा ना बसो, मलाही काही काही वेळा ते खोटेच वाटते. स्वप्ने सर्वांनाच पडतात, पण त्यातली जवळजवळ 90% आपण विसरून जातो. त्यात जर काही विलक्षण असा अनुभव आला तरच ते मागवून ध्यानात राहते. तेव्हा कमल माझ्या स्वप्नात बऱ्याच वेळा आली असेल, पण एका रात्री मला जे स्वप्न पडले व त्याचा जो वारसा रोजच्या जगातही राहिला त्याने मी हादरलो. मला स्वप्नात असे दिसले की कोणत्या तरी एका बागेत मी व कमल असे दोघे आहोत. याशिवाय सुरुवातीचे काही आठवत नाही. तिला मी जवळ घेतली व तिच्या खांद्यांवरून माझी नजर सहज मागे गेली. तिथे झाडाखालून सरपटत काहीतरी पुढे येत होते. मी त्याला नाव देऊ शकत नाही, कारण असा प्राणी अस्तित्वातच नाही, निदान आजच्या घटकेला नाही. त्याचा आकारही चमत्कारिक होता. अंगावर काळसर काळपट रंगाचे केस किंवा काटे होते. पुढच्या पंजांना मोठमोठ्या नख्या होत्या. लाल भडक डोळे माझ्यावर खिळले होते. स्वप्नातील विकृत दृश्यांची मीमांसा करत बसण्याची वेळ नव्हती. कमल केव्हाच नाहीशी झाली होती. मी त्याच्याकडे पाठ फिरवली व जीव वाचवण्यासाठी धूम टोकली. मला वाटले मला तो अगदी पकडणार, पण पायावरच एक फटका बसल्यासारखा वाटला. मी निसटलो आणि लगेच जागा झालो. अर्थात मी माझ्या खोलीत होतो व तो हिडीस प्राणी नाहीसा झाला होता. काय स्वप्न? मी विचार करत पाणी पिण्यासाठी वळलो आणि माझ्या पायात एक मोठी शिनक आली. हे काय होते? मी दिवा लावला व माझा पाय पाहिला. त्यावर एक भला मोठा लाल वळ होता. अर्थात मी मनाशी विचार केला, दिवसा कुठेतरी आपल्या नकळत आपल्याला ही इजा झाली आहे. रात्री पायात कळताच स्वप्नात त्याचा असा संबंध आला. पण माझा पाय इतका दुखत होता की चालताना मी लंगडत होतो. मी सकाळी कमलकडे गेलो. तिचा भाऊ खोलीत होता. कमल बाहेर जाताच त्याने मला विचारले, तुमच्या पायाला काय झालं आहे? त्याची ही जिज्ञासा मला जराशी चमत्कारिकच वाटली, कारण सर्वसाधारणपणे तो आपणहून कमलखेरीज कोणाशीही बोलत नसे. त्याचे डोळेही किंचित लालसर तापल्यासारखे दिसत होते.
मी त्याला सांगितले की पायाला काहीतरी लागले आहे. मला खरोखरच तसे वाटत होते, पण माझ्या शब्दांचा त्याच्यावर विलक्षण परिणाम झाला. त्याच्या डोळ्यात एकदम राग उसळला आणि थरथरत्या खालच्या पण एक विलक्षण आवाजात तो म्हणाला, ताईच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर कालचा तो राक्षस तुम्हाला खाऊन टाकेल. माझा अर्थात आधी विश्वास बसला नाही, पण त्याने मला एका फटीत लपवलेला माझा फोटो काढून दाखवला व तो म्हणाला, मीच काल तुमच्या स्वप्नात आलो होतो. त्याने सर्व प्रसंगाची इतके हुबेहूब वर्णन केले की त्या वेळेपुरता तरी मी पार घाबरलो. हा प्रकार होता तरी काय? मला विचारायला वेळ हवा होता, पण त्याही आधी त्याच्या जवळचा माझा फोटो मला काढून घ्यायचा होता. माझा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसला अशातली गोष्ट नाही, पण तिथे काहीतरी रहस्यमय, गुंतागुंतीचा, कदाचित धोक्याचा प्रकार आहे एवढी माझी खात्री पटली. मी जरा वेळ बाहेर गेलो व माझे पाकीट उघडले. नशिबाने त्यावेळी माझ्याजवळ त्याच साईजचा एक फोटो होता. मला वाटले मीच केव्हा तरी गावातल्या प्राणी संग्रहालयातील सिंहाचा तो काढला होता. कमलबरोबर मी त्याच्या खोलीत गेलो. तिच्या भावाला जरा वेळ बाहेर पाठवायला सांगितले आणि तिला विचारले, तिच्या भावाला विनायकला खरोखरच काय झाले होते. तिला या प्रश्नाची अपेक्षा नव्हती. ती एकदम गोरीमोरी झाली. चाचरत म्हणाली, त्यावेळी सांगितले ना तुम्हाला? नाही कमल, तुम्ही मला सर्व सांगितलेले नाही. तू आणि तुझे वडील काहीतरी मागे ठेवत आहात. मी कडक आवाजात म्हणालो आणि ती एकदम रडायला लागली. आता तिला माझ्यापासून काही लपवून ठेवणे अशक्य होते. हळूहळू सर्व बाहेर आले. विनूची किंकाळी ऐकताच दोघेही धावत त्या खोलीत गेले होते. गादीच्या टोकावर विनू वेडावाकडा पडला होता. त्याच्या गळ्याजवळील जखमेतून रक्ताचे थेंब गादीवर पडत होते आणि त्याच्या शेजारी हातापायांवर टेकलेला त्रिंबक होता. पहिल्यांदा त्यांना वाटले की ते एखादे श्वापदच आहे. अंधारात लहानशा दिव्याच्या प्रकाशात नीट दिसत नव्हते, पण मोठा दिवा लावताच त्यांना ते दिसले. तिने विनूला उचलून बाहेर नेले. तिच्या वडिलांनी त्रिंबकला खूप झोपडला आणि तळघरात कोंडून ठेवला. विनू जाईपर्यंत त्याच्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते व मग त्याला तिने वर आपल्या खोलीत आणले. तिला ती आठवण होताच तिच्या सर्वांगावर शहाऱ्यामागून शहारे उठत होते. मला हे आधी का सांगितले नाही मी विचारले. तिने हाताने तोंड झाकून घेतले. नाही नाही नाही, त्याचा काही संबंध असणे शक्य नाही बाबा, काहीही म्हणत. मी तिला हलकेच विचारले, कमल, तुझी आई कशाने गेली? प्रश्न ऐकताच ती ताडदिशी उभी राहिली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य, राग, शंका, भीती एकामागून एक भाव उमटत होते. त्याच्याशी का त्रिंबकचा संबंध लावतात तुम्ही? तिने भयभीत आवाजात मला विचारले आणि मला तिच्याशी स्पष्ट शब्दात बोलावे लागले. ती माझ्यावर रागवली. तिच्या भावासाठी तिने माझ्याशी लग्न करायला नकार दिला म्हणून मी त्याच्याविरुद्ध काहीतरी भयंकर गोष्ट सांगत आहे असा तिने माझ्यावर आरोपही केला. पण तिच्या रागाच्या भीतीने मी गप्प बसलो असतो. तिला असणारा धोका तिला दाखवला नसता तर माझे मन जन्मभर मला टोचत राहिले असते. नाही, ही कटुसत्य बोलायची वेळ होती. कमल, मी तिला शक्य तितक्या सौम्य आवाजात म्हणालो, सर्व गोष्टींचा नीट विचार कर. आजवर पूर्ण निकोप प्रकृतीची तुझी आई त्रिंबकच्या जन्मापासून अशी ॲनेमिक का झाली? जन्मापासून त्रिंबकमध्ये वेगळेपणा होता की नव्हता? तुझ्या वडिलांना आणखी काहीतरी माहीत असलं पाहिजे. आणि विनूला काय झाले? गोष्ट कितीही भयंकर असली तरी ती सत्य असेल तर दृष्टीआड करू नकोस. कमल, त्रिंबक आपल्या सर्वांपेक्षा वेगळा आहे. केवळ या पूर्वीच्याच प्रसंगावरून मी हे अनुमान काढत नाही. मला स्वतःलाही काल रात्री असा अनुभव आला आहे आणि मी तिला रात्रीच्या स्वप्नांचा प्रकार सांगितला. तिचा विश्वास बसेना तेव्हा तिला एका पायावर उठवलेला लाल वळ दाखवला. समोर कितीही पुरावा असला तरी तो मान्य करायला ती तयारच नव्हती. मी तरी काय सांगणार? तिच्यावर रागवून तरी काय उपयोग होता? एक प्रकारच्या संकटाच्या छायेत तिला सोडून मी खिन्न मनाने परत निघालो. मात्र जाताना तिला एक गोष्ट बजावून सांगितली, कमल, तुला कोणत्याही क्षणी व कसलीही मदत लागली तरी तू माझ्याकडे ये. मी तुझ्या सेवेसाठी कायम तयार आहे. काहीतरी होणार याची मला खात्री होती, पण ते इतक्या लवकर होईल असं मला वाटलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच कमल माझ्या दारात उभी राहिली. ती घाबरली होती, थरथरत होती. मी तिला एकच प्रश्न विचारला, तुला दिसले का? आणि त्या प्रश्नाचे उत्तर मला तिच्या मोठ्या डोळ्यात दिसले. पुढचे मी सांगत बसत नाही. तिला मी त्याच दिवशी परगावाच्या एका मित्राकडे पाठवले. 2 दिवसात माझा तिथला सर्व व्याप आटोपला व मीही तो गाव सोडला. मी पलायन केले असे म्हणा. काय दोष द्यायचा असेल तो द्या, पण तिथे राहायची, विशेषतः कमलला तिथे राहू द्यायची माझी तयारी नव्हती.
तिथून शक्य तेवढा दूर मी आलो आहे. कमलशी माझा विवाह झाला आहे व मी सुखात आहे. ही आठवण विसरून जायचा प्रयत्न करीत आहे. त्या विषयावर आम्ही कधीही काहीही बोलत नाही. काय उपयोग होणार आहे त्याचा? पण म्हणून मी त्यावर विचार केला नाही असे मात्र नाही. कोणता विचारशील माणूस तसा राहील. रोजच्या आयुष्यात तो त्रिंबक, मंद, अबोल, लाजाळू असा वाटतो. पण आणखी एका पातळीवर त्याचा स्वभाव हिंस्त्र असा आहे, घातकी आहे. तिथे तो प्रबळ शक्तिमान आहे. सर्व मानवी व चराचर प्राण्यांना जो एक युनिव्हर्सल अनकॉन्शियसचा त्यांच्या स्वप्नसृष्टीत स्पर्श होत असतो, त्या जगात किंवा त्या जागेत म्हणा, त्याला प्रवेश आहे. त्या माणसाशी संबंध असलेला एखादा पदार्थ, एखादा फोटो किंवा त्याचे सानिध्य एवढे त्याला प्रवेशाला पुरेसे होते. त्या ठिकाणी त्याच्यावर सुसंस्कृत समाजाची, मानवी आचार विचारांची कशाचीही बंधने नाहीत. आपल्या मनात एखाद्या वेळी प्रबळ इच्छा होते, पण ती आपण दाबून टाकतो. पण तो त्रिंबक या पातळीवर पूर्ण अनिर्बंध आहे. त्याला इच्छा होईल तसे तो वागतो. आणि धोक्याची गोष्ट ही आहे की या स्वप्न मार्गाने तो त्या व्यक्तीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतो. कसा ते मला विचारू नका, कारण मला ते सांगता येणार नाही. तो 2 महिन्यांचा होता तेव्हा त्याच्या आईचा रहस्यमय मृत्यू झाला. नंतर 7 वर्षांचा असताना विनायकचेही तेच झाले. मला स्वतःला आणि कमललाही तोच अनुभव आला होता. माझे निदान पूर्णपणे खोटेही असेल, पण विषाची परीक्षा पाहायची माझी तयारी नाही. तो वेळाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केला गेला आहे वाचून मला फारसे आश्चर्य वाटले नाही. समोरच्या सत्यसृष्टीवर त्याची पकड पहिल्यापासूनच ढिली होती. त्याच्या व्यक्तिमत्वाला दिवसेंदिवस अधिक फाटे फुटत गेले असतील. त्याच्या भोवतीचा मानवी साचा फार दिवस राहणार नाही. आपल्या समाजात तो वेडा साधा नाही, तो होमिसायडल मॅनिॲक ठरेल. या बाबतीत पुढे पत्रव्यवहार करण्याची माझी इच्छा नाही. त्याचे पुढे काय झाले ते जाणून घेण्याचीही माझी उत्सुकता नाही. कमलला हे सर्व पत्र मी वाचून दाखवलेच आहे. मला वाटते आणखी काही लिहायची जरुरी राहिलेली नाही. कळावे, आपला डॉक्टर गद्रे. हे दीर्घ आणि आश्चर्यकारक पत्र मी बाजूला ठेवले. त्याच पाकिटात अर्थात ताईचे, कमलचेही पत्र होते. ते असे होते. अघोरी,